नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी थोडासा वेगळा आहे कारण आज मी असा पदार्थ बनवतेय जो मी माझ्या आयुष्यात याआधी कधीच बनवला नव्हता. आणि विशेष म्हणजे हा पदार्थ बनवण्यामागची गोष्टीही तितकीच वेगळी आहे. आमच्या घरी गीर गाय आली आहे. आता तुम्ही म्हणाल या वा गाय आली म्हणजे किती आनंद झाला असेल, पण खरं सांगायचं तर माझी प्रतिक्रिया थोडी वेगळी होती. मला गाय फारशी आवडत नाही. गाय पाळणं, तिची देखभाल करणं, शेण काढणं, दूध काढणं या सगळ्या गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत आणि मला याच्यातलं नॉलेज पण काहीच नाही. आणि दूध तर माझ्या बाबतीत विचारूच नका. मला दुधाचा वास सुद्धा सहन होत नाही. मी दुधाचे पदार्थही खात नाही. त्यामुळे माझ्या नवऱ्याने गाय आणणार हे म्हटल्यावर माझ्या डोक्यात आनंदापेक्षा एकच प्रश्न आला, आता हे सगळं कोण करणार? कारण माझ्याकडे आधीच कामं काही कमी नाहीत. घरची कामं आहेत, मुलांची कामं आहेत, दुकानाचं काम आहे, पिकोफॉलचं काम आहे आणि त्यात मुलांच्या शाळा, त्यांचं खाणं पिणं, घरातली सगळी कामं. श्रेयू नेहमी बिमारच असतो. दिवसभर काय काय करायचं असतं हे सगळं घर सांभाळणाऱ्या बाईलाच माहीत असतं. आणि त्यात माझ्या नवऱ्याने आणखी एक काम परत आणलं, ती म्हणजे गाय. म्हणून खरं सांगते, सुरुवातीला मी थोडी नाराजच होते. माझ्या मनात होतं, तुम्हाला गाय आवडते, तुम्ही सांभाळा ना. पण माझा नवरा मात्र खूप खुश होता. त्यांना गायीची आधीपासूनच खूप आवड आहे. आमच्याकडे 10-12 वर्षापूर्वी माझ्या मम्मीनी गाय दिली होती, जी की आनंदी गाय देतात, पण तेव्हा आम्ही ती ठेवली नाही. कदाचित त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. पण यावेळी माझ्या नवऱ्याने ठरवलं की गाय घ्यायची. त्यांच्या मित्रांनी आणि त्यांनी जाऊन गीर गाय आणली. मुलं खुश, माझा नवरा खुश, घरातले सगळे खुश. आणि मी मात्र मनात विचार करत होते, आता माझं काय? कारण मला खरंच भीती वाटत होती की हे सगळं माझ्यावरच येणार. गाय घरी आणल्यानंतर तिची पूजा केली. मनात कितीही शंका असल्या तरी घरात नवीन जीव आला होता. तिच्यासोबत तिचं पिल्लूही होतं आणि म्हणून मी तिची पूजा केली. आणि तिचं पिल्लू पाहिलं ना, तेव्हा मात्र मनात मन थोडंसं बदललं. तिचं छोटंसं पिल्लू खूप गोंडस होतं. मुलं त्यांच्याकडे किती प्रेमाने बघत होती. माझा नवरा किती आनंदात होता. आणि या सगळ्यांचा आनंद पाहून मलाही वाटलं, चला ही आपल्या घराचीच झाली. पण तरीही मनात एक गोष्ट होतीच, दुधाचं काय? कारण मला दूध आवडत नाही, दुधाचा वासही आवडत नाही. आणि आजपर्यंत मी कधी खरवस बनवलेलं नाही. पण गाय आली आणि पहिल्याच वेळी दूध मिळालं. माझ्या नवऱ्याने दूध काढून घेतलं आणि आता प्रश्न होता, दुधाचं करायचं काय? तेव्हा ठरवलं की आज खरवस करून बघूया. आता इथून माझी खरी परीक्षा सुरू. तेव्हा ठरवलं की आज खरवस करून बघूया. आता इथून माझी खरी परीक्षा सुरू झाली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खरवस करत होते, म्हणून अगदी मनात भीती होती की जमेल का नाही. पण म्हटलं एकदा करून बघितलं. मी सगळ्यात आधी दूध घेतलं आणि खरं सांगू का, मला दुधाचा वास अजूनही जाणवत होता. पण स्वतःलाच म्हटलं, कांचन आता काय घरी आली आहे तर थोडं शिकावं लागेल. मग खरवसासाठी लागणारं सगळं साहित्य घेतलं. त्यात वेलची पावडर घातली. वेलचीचा सुगंध मला आणि थोडं बरं वाटलं, कारण दुधाचा जो वास मला आवडत नाही त्यापेक्षा वेलचीचा सुगंध खूप छान वाटत होता. मग सगळं व्यवस्थित एकत्र केलं. साखर टाकली. पहिल्यांदाच करत असल्यामुळे मी अगदी लक्ष देऊन करत होते. मनात सारखं चाललं होतं, काय होतंय, खरंच जमतोय का? आणि शेवटी तो तयार झाला. मग मी त्याच्या वड्या करायचं ठरवलं. आता इथे माझ्याकडून थोडी गडबड झाली, कारण पहिल्यांदाच करत होते ना. दूध थोडंसं सपक्स झालं होतं, साखर थोडी कमी पडली आणि वड्या करताना त्या माझ्या अपेक्षापेक्षा थोड्या जास्तच घट्ट झाल्या. म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील, एकदम परफेक्ट बाजारात मिळतात तशा वड्या काही मला झाल्या नाही. पण मला त्याचं फार वाईट वाटलं नाही, कारण त्या माझ्या आयुष्यातल्या पहिल्या खरवसाच्या वड्या होत्या. पहिल्यांदा करताना चुका होणारच आणि मला वाटतं पहिल्याच प्रयत्नात सगळं परफेक्ट यायलाच हवं असं नाही. काही गोष्टी करत करत शिकायच्या असतात. आज मी खरंच बनवते, पण खरंच सांगायचं तर हा खरवस बनवण्यापेक्षा माझ्यासाठी मोठी गोष्ट दुसरीच आहे. ज्या गोष्टीपासून मी सुरुवातीला पळ काढत होते, ज्यांच्याबद्दल माझ्या मनात नाराजी होती, त्याच गोष्टीमुळे आज मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा खरवस बनवते. आणि कदाचित हेच घर संसाराचं आयुष्य असतं. आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी मिळेलच असं नाही. आणि कधी नवऱ्याच्या आवडीसाठी काही करावं लागतं, कधी मुलांच्या आनंदासाठी, कधी घरच्यांसाठी, आणि कधी कधी एखादी गोष्ट स्वतःला आवडत नसली तरी तिच्यातला चांगला भाग शोधावा लागतो. गाय आली तेव्हा मला वाटलं होतं आता माझं एक काम वाढलं. पण माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की वाटलं कदाचित हे कामच नाही, कदाचित हा घरातला आलेला एक नवीन जीव आहे. अजूनही मी असं म्हणणार नाही की मला गाय खूप आवडायला लागली आहे, कारण खरं बोलायचं तर मला अजूनही शेण काढायला आवडत नाही, दूधही आवडत नाही, दुधाचा वासही आवडत नाही. पण आता त्या गाईच्या
पाहिलं आणि त्या गाईच्या पिल्ल्याकडे पाहिलं की माणसाचं मन मात्र बदलतं. वड्या थोड्या घट्ट झाल्या आहेत, पहिल्यांदा करताना काही चुका झाल्या, पण तरीही मला खरवस खास वाटतो, कारण हा फक्त खरवस नाही, हा माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा केलेला खरवस आहे आणि तो बनवण्यामागे आमच्या घरी आलेल्या गीर गाईची गोष्ट आहे. म्हणून वड्या परफेक्ट नसल्या तरी आठवण मात्र कायमची राहणार आहे. आता पुढे काय होतं, काय सांभाळताना मला खरंच सवयला होते का, माझं तिच्याशी नातं जुळतं का, आणि माझ्या नवऱ्याने आणलेले हे नवीन काम छोटी माझं आवडतं काम होतं का, हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. आणि आजसाठी एवढंच. पहिल्यांदा खरवस, पहिल्यांदा वड्या, आणि ह्या थोड्या वड्या घट्ट झाल्या तरी मनापासून केल्या, कारण प्रत्येक पहिली गोष्ट परफेक्ट नसते, पण प्रत्येक पहिल्या गोष्टीमागची आठवण मात्र खास असते, आणि ही माझ्या आयुष्यातील खरवसाची पहिली आठवण आहे. चला आता तुम्ही सांगा, तुम्ही पहिल्यांदा खरवस केला तेव्हा तुमचा खरवस कसा झाला होता? माझ्यासारख्या वड्या घट्ट झाल्या होत्या का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या घरात आलेल्या गीर गाईच्या प्रवासात तुम्हाला आवडत असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.